भगवद्गीतेत सांगितलंय, मनावर विजय मिळवला तर तो तुमचा मित्र बनेल. विजय नाही मिळवला तर तो तुमचा असा शत्रू बनेल की तुमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करून टाकेल. म्हणूनच मनाला कंट्रोल करायला शिका. मनाला कंट्रोल करा. नाहीतर तुमचं तेच मन तुमचं पूर्ण आयुष्य कंट्रोल करायला लागेल. आणि जर आपण आपल्या मनाला कंट्रोल करायला शिकलो ना, तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही. काहीही करणं, काहीही मिळवणं, काहीही बनणं अगदी सोपं होऊन जातं. असं कसं काय होईल? तर बघा, ज्यावेळी आपल्या मनावर कंट्रोल असतो ना, त्यावेळी आपण आपल्या आळसावर सुद्धा विजय मिळवतो. आणि ज्यावेळी आपण आळस करत नाही, त्यावेळी आपण कोणतीही गोष्ट करतो. आपण गोष्टी करण्याची टाळाटाळ करत नाही. आपण आपल्या कामावर पूर्णपणे फोकस्ड असतो. आपल्याला कोणतीही गोष्ट डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही. पण मग आपलं हे इतकं चंचल मन नियंत्रित कसं करायचं? ते नियंत्रित होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं. तर याच आपल्या चंचल मनाला नियंत्रित करण्यासाठी आज मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. पहिली गोष्ट, तात्पुरत्या सुखांचा त्याग करा. आपलं मन प्रत्येक वेळी विचलित का असतं माहिती आहे? कारण त्याला टेम्पररी प्लेजर्स हवे असतात. म्हणून ते तात्पुरत्या सुखांच्या मागे लागतं. त्याला प्रत्येक वेळी एक छान फिलिंग हवी असते. मग त्याच्यासाठी आपण कोणती कृती करतोय, तात्पुरत्या सुखासाठी आपण काय करतोय, त्याच्याने आपल्या शरीराला किती नुकसान होणार आहे, याच्याशी आपल्या मनाला काहीही घेणं देणं नसतं. जसं बघा, एखादा दारू पिणारा व्यक्ती, एखादा सिगरेट पिणारा मुलगा, यांना माहिती नसतं का की हे आपल्यासाठी हानिकारक आहे? माहिती असतं, त्यांना सगळं काही कळत असतं, तरी सुद्धा ते ती गोष्ट करत असतात. का? कारण त्याच्याने त्यांना सुख मिळतं, आनंद मिळतो आणि तो आनंद त्यांना अनुभवायचा असतो. आणि म्हणून ते त्या गोष्टी सतत करत असतात. एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला कितीही समजावलं की अरे बाबा नको पिऊस दारू, तुझ्यासाठी चांगली नाहीये, आपण समजावून काही होत नाही हे त्यालाही माहिती असतं. आणि तो कधी कधी ठरवतो सुद्धा की हो आता मी पिणार नाही, पण तरी सुद्धा तो पिऊन टाकतो. का? कारण त्याचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये नसतं. त्याचं मन त्याला जे करायला लावतं ती गोष्ट तो करून मोकळा होतो. आणि हे तर फक्त एक एक्झाम्पल झालं. अशीच आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाची ऐकत राहिलो ना, तर आपलं नुकसान होत जातं, जे आपल्याला कळत सुद्धा नाही. या तात्पुरत्या सुखांच्या मागे लागून आपण आपल्या मोठ्या मोठ्या सुखांचा त्याग करून बसतो. म्हणून आपल्याला गरज आहे या तात्पुरत्या सुखांचा त्याग करण्याची. कसं? तर आपल्या मुख्य 5 ज्ञानेंद्रियांना नियंत्रित करून. बघा, आपल्या ज्ञानेंद्रियांना नियंत्रित जर आपण केलं ना, हे भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय. ज्ञानेंद्रियांना जर आपण नियंत्रित केलं तर आपण आपल्या मनाला नियंत्रित करू शकतो. कारण आपले सगळे प्लेजर्स ना इथूनच येतात. आपले डोळे, यांना काहीतरी छान बघावंसं वाटतं. आपले कान, यांना काहीतरी चांगलं ऐकावंसं वाटतं. आपली जीभ, जिला सतत काहीतरी खावंसं वाटतं. मग आपण काय खातोय? फास्ट फूड खातोय, तेलकट खातोय, जे आपल्यासाठी चांगलं नाहीये ते खातोय. याने जिभेला काही एक फरक पडत नाही. म्हणूनच आपल्याला सगळ्यात आधी आपल्या या 5 ज्ञानेंद्रियांना नियंत्रित करणं शिकावं लागेल. बघा, या गोष्टी नवीन नाहीयेत, पण आपण या गोष्टींचा कधी विचारच करत नाही. आणि आपण या टेम्पररी प्लेजर्समध्ये फसून जातो. आणि या इच्छा संपत नाही. या छोट्या छोट्या ज्या इच्छा असतात ना, हे जे आपल्याला आपले ज्ञानेंद्रिय करण्यासाठी भाग पाडतात, या गोष्टी संपत नाही की ही गोष्ट करून झाल्यानंतर आता मी माझं काम करेल. नाही, त्या गोष्टी आपल्याला जास्तीच्या आळसाकडे घेऊन जातात. जसं की एखादा मुलगा असेल, त्याला पॉर्न बघावंसं वाटतं, तो ते बघून टाकतो. आणि मग त्यानंतर काय? त्यानंतरही असं नाही की तो त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम करेल. त्यानंतर त्याला आणखी काहीतरी करावंसं वाटतं. मग त्यानंतर तो स्क्रोलिंग करत बसतो. मग त्यानंतर तो आणखी काहीतरी टाइमपास करतो. म्हणजे तो क्रिएटिव्ह काहीही करत नाही. तो फक्त टेम्पररी प्लेजर्सच्या मागे लागतो. आणि या सगळ्या जाळ्यात फसून आपण आपल्या मनाचे गुलाम बनत चाललोय. मग आता हे पण कसं करायचं? आपल्या ज्ञानेंद्रियांना नियंत्रित कसं करायचं? टेम्पररी प्लेजर्सच्या मागे लागणं कसं सोडायचं? हे सगळं करायचं तर माहिती आहे, पण करायचं कसं? तर यासाठी आपला दुसरा पॉइंट आहे. क्रिएटिव्ह विचार करायचे, चांगले विचार करायचे, पॉझिटिव्ह विचार करायचे स्वतःबद्दल. आणि आपण काय करू शकतो? आपण काय काय ठरवलं होतं? आपले मोठे मोठे काय स्वप्न होते? हे सतत आपल्या स्वतःलाच आपण आठवण करून द्यायचे. म्हणजे काय असतं ना, बघा, आपण या छोट्या छोट्या गोष्टी, हे टाइमपास, रिकामे कामं का करतो? अशा गोष्टी कोण करतं ज्याच्याकडे करायला काहीही नसतं? पण असे काही व्यक्ती असतात ज्यांच्याकडे करायला रोज काहीतरी काम असेल, ज्यांनी काहीतरी ठरवलं असेल. एखादा असा विद्यार्थी असतो ज्याच्या मनात असतं की मला तर टॉप करायचंय. त्याच्याकडे एक ध्येय असतं त्याने ठेवलेलं. आणि असा मुलगा कधीच टाइमपास करत नाही. तो अभ्यास करतो. त्याने काहीतरी रुटीन बनवलेली असते, त्यानुसार तो गोष्टी करतो. मग अशाच पद्धतीने आपण आपले जे काही ध्येय असतील, जे काही आपण ठरवलं असेल, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील, त्या गोष्टी स्वतःला आठवण करून द्यायच्या. आणि त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? आता सपोज तुम्हाला तुमची फिटनेस छान करायची आहे.
मग त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी मला लवकर उठावं लागेल, त्यासाठी मला चांगल्या गोष्टी खाव्या लागतील, जंक फूड अव्हॉइड करावं लागेल. असं सगळं काही ठरवायचं आणि त्यानुसार कृती करायच्या. काहीतरी क्रिएटिव्ह करायचं. आपल्या स्वप्नांची आठवण स्वतःला करून देऊन त्यांच्यावर काम करायचं. ज्यावेळी आपण असं करायला लागतो ना, आपण या टेम्पररी प्लेजर्सच्या जाळ्यातून बाहेर पडतो. आपल्याला या गोष्टी करण्यासाठी वेळही मिळत नाही आणि आपली इच्छाही होत नाही. म्हणून पॉझिटिव्ह विचार करा, चांगले विचार करा. स्वतःला तुम्ही स्वतःच समजावू शकता. आपल्या स्वतःला आपल्या स्वतःपेक्षा जास्त कोणीही चांगलं समजू शकत नाही. म्हणून आपण स्वतःच स्वतःला समजवायचं, की मला हे नाही करायचंय, मला या जाळ्यात नाही अटकायचंय, मला माझ्या मनाचा गुलाम नाही बनायचंय. आणि यासाठी अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन. आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी अतिशय बेस्ट असतं मेडिटेशन. पण मेडिटेशन हे नाव ऐकूनच बऱ्याच जणांना कंटाळा येतो. मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केला की त्यांना झोप येते आणि काहींना तर मेडिटेशन करतानाच जास्त विचार येतात. आपण मेडिटेशन मनाला एकाग्र करण्यासाठी करतो, विचार दूर करण्यासाठी करतो आणि तेव्हाच जास्त विचार येतात. असं का होतं माहिती आहे? तर बघा, ते जेव्हा मेडिटेशन करायला बसतात ना, तेव्हा ते हाच विचार करून बसतात, की आता मला काहीही विचार करायचा नाहीये. आणि मग मला काही विचार करायचा नाहीये, मला काही विचार करायचा नाहीये, या विचारात त्यांना खूप विचार येत जातात. जसं की जर मी आता तुम्हाला सांगितलं, की तुम्ही आता हत्तीबद्दल विचार करू नका, तर तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिला हत्ती येईल. अगदी तसंच आपलं होतं. म्हणून बघा, सगळ्यात आधी तर मेडिटेशनला समजून घ्या आणि स्वतःवर प्रेशर घेऊ नका, की मला अर्धा तास मेडिटेशन करायचंय. नाही. सुरुवातीला फक्त 10 मिनिटापासून सुरुवात करा. कुठेही शांत ठिकाणी जाऊन बसा, जिथे जाऊन तुम्हाला शांतता भेटेल. तुमच्या टेरेसवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तिथे जाऊन शांत बसून राहा. तुम्हाला डोळे लावायला कंटाळा येत असेल तर आजूबाजूला बघत राहा. तुमच्या आजूबाजूला जे काही तुम्हाला आवाज ऐकू येत असतील, जे काही तुम्हाला झाडं दिसत असतील, जे काही दिसत असेल, त्यांच्याकडे एकाग्र साक्षी भावाने बघा आणि प्रेझेंटमध्ये राहण्याचं ट्राय करा, की मला काय दिसतंय, मला तो आवाज येतोय, माझ्यासमोर हे आहे, माझ्यासमोरून गाडी जाते. अशा पद्धतीने तुमच्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. बघा, या काही सोप्या गोष्टी आहेत, पण या आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत करू शकतात. विश्वास बसत नसेल तर फक्त 10 दिवस या गोष्टी ट्राय करा आणि मग बघा, तुम्ही स्वतःमध्ये फरक बघाल.